brought to you by Madhav Bagh. माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या 022-48-96-82-82. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागलेला आहे. महायुतीला जनतेने कौल दिलेला आहे. महायुतीच्या सर्वात जास्त जागा महाराष्ट्रात निवडून आलेल्या आहेत. एकीकडे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडी ईव्हीएमवर संशय दाखवतीये, तर दुसरीकडे महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. मात्र या सगळ्यात एक अत्यंत महत्वाचा मुद्दा दुर्लक्षित झालाय, तो म्हणजे घराणेशाहीचा मुद्दा. जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे काही काळापूर्वी, काही वर्षांपूर्वी घराणेशाहीतले पक्ष म्हणून ओळखलं जायचं, घराणेशाहीचा पक्ष म्हणून त्यांना तसं संबोधलं जायचं. मात्र आता सगळ्याच पक्षांमध्ये घराणेशाहीचे उमेदवार असल्यामुळे आता या मुद्द्यावर, घराणेशाहीच्या मुद्द्यावर फारसं बोललं जात नाही. मात्र मुंबई तकच्या हाती आता एक आकडेवारी आलेली आहे. त्या आकडेवारीनुसार या 288 विधानसभा मतदारसंघात 237 उमेदवार हे घराणेशाहीचे उमेदवार होते. आणि यात अचंबित करणारी गोष्ट अशी आहे की काँग्रेस जेव्हा जेव्हा हरते किंवा काँग्रेसचे उमेदवार पडतात तेव्हा तेव्हा भाजप असं म्हणतं की हा काँग्रेसचा इथे काँग्रेस पराभूत झालेली नाहीये, तर घराणेशाहीची ही हार आहे. मात्र अचंबित करणारी गोष्ट अशी आहे की या 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि राज्यातल्या महत्वाच्या 6 पक्षांमध्ये, म्हणजे भाजप असेल, काँग्रेस असेल, शिंदेची शिवसेना असेल, ठाकरेंची शिवसेना असेल, अजित पवार गट असेल किंवा शरद पवार गट असेल, या 6 महत्वाच्या पक्षांमध्ये सर्वात जास्त घराणेशाहीचे उमेदवार दिलेले आहेत, ते म्हणजे भाजपने. त्याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत. या संदर्भातला महत्वाचा हा अहवाल ज्यांनी सादर केलेला आहे ते हिरम कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरुवातीला आपण आकडेवारी बघणार आहोत की कोणत्या पक्षाने किती घराणेशाहीतले उमेदवार दिलेले होते. तर या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने 49 उमेदवार घराणेशाहीतले दिलेले होते. हा या 6 पक्षांमधला सर्वात मोठा आकडा होता. तर काँग्रेस पक्षाने 42 उमेदवार हे घराणेशाहीचे उमेदवार दिलेले होते. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने एकूण 26 उमेदवार घराणेशाहीचे दिलेले होते. याचबरोबर शरद पवार गटाने एकूण 40 उमेदवार घराणेशाहीचे दिलेले होते. शिवसेना शिंदे गटाने 19 उमेदवार दिलेले होते, जे घराणेशाहीतले होते. आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सुद्धा 19 उमेदवार घराणेशाहीतले दिलेले होते. आणि जे इतर पक्ष होते, ज्यात एमआयएम असेल, वंचित असेल, मनसे असेल, यांसारख्या छोट्या घटक पक्षांनी एकूण 43 उमेदवार घराणेशाहीतले दिलेले होते. या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक आणि विचारवंत हेरम कुलकर्णी सर सुद्धा आहेत. त्यांच्याशी आपण या संदर्भात अधिक बातचीत करणार आहोत. हेरम सर, नेमकं का वाटलं तुम्हाला की या प्रकारचा अहवाल सादर केला गेला पाहिजे? समाजातल्या प्रत्येक नाकारलेल्या घटकाचा मी विचार करतो. तर मला राजकारणामध्ये नेहमी असं जाणवतं की राजकारणामधले जे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, हे बिचारे आयुष्यभर काम करत राहतात, पण त्यांना राजकीय पक्षांमध्ये नेतृत्वाची संधी मिळत नाही. या उलट केवळ तुम्ही एखाद्या नेत्याच्या पोटी जन्माला आलात म्हणून तुम्हाला लगेच त्या ठिकाणी संधी मिळते. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी न मिळाल्यामुळं आणि एकाच कुटुंबामध्ये सत्तेचं केंद्रीकरण होत असल्यामुळं लोकशाही खऱ्या अर्थानं तळागाळापर्यंत झिरपत नाही. यामुळे मला असं वाटलं की आपण या घराणेशाहीचा अभ्यास केला पाहिजे. 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या 116 मतदारसंघांचा असाच अभ्यास केला होता. पण यावेळी मला असं वाटलं की आपण राज्याच्या संपूर्ण उमेदवारांचा अभ्यास केला पाहिजे. म्हणून मी गेले महिनाभर संपूर्ण 288 मतदारसंघांचा अभ्यास केला. त्या ठिकाणचे जे पत्रकार आहेत, कार्यकर्ते आहेत, यांच्याकडून प्रत्येक कुटुंबाची पार्श्वभूमी समजावून घेतली आणि प्रत्येक कुटुंबामध्ये ज्या उमेदवाराचे आई किंवा वडील किंवा घरातलं कोणीतरी आमदार किंवा खासदार इतकाच फक्त निकष लावला. तर तुम्ही जसं सांगितलं तसं 237 आकडा आला. तेच जर मी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष किंवा दूध संघाचे अध्यक्ष, कारखान्याचे अध्यक्ष हा निकष लावला असता, तर मला असं वाटतं ही संख्या नक्की 350च्या पुढे गेली असती. म्हणजे आज केवळ आणि केवळ फक्त आज घराणेशाही केवळ तुम्ही त्या घरात जन्माला आले म्हणून तुम्हाला नेतृत्वाची संधी मिळणं हे लोकशाहीशी विसंगत आहे, समानतेच्या धोरणाशी विसंगत आहे. आणि हे सारं पुढे आणण्यासाठी मी हा अभ्यास केला आणि हा अहवाल मांडला. यात जर आपण महायुती आणि महाविकास आघाडीने किती घराणेशाहीचे उमेदवार दिले यातली जर आपण आकडेवारी बघितली, तर महायुतीने तब्बल 94 उमेदवार हे घराणेशाहीतले दिलेले आहेत आणि महाविकास आघाडीने 100 उमेदवार दिलेले आहेत, जे
घराणेशाहीची होते. आदित्य ठाकरे असतील किंवा अमित ठाकरे असतील यांना वारंवार आमच्याकडून प्रश्न केले जातात. घराणेशाहीबद्दल बोलकं करण्याचा आमच्याकडून प्रयत्न असतो. मात्र त्यांच्याकडून उत्तर येतं, की आम्ही जरी उभे राहत असलो तरी आम्हाला निवडून आणण्याचं काम तुम्हीच करतात, म्हणजे मतदारच करतात. नाही, हे एक अर्ध सत्य आहे. म्हणजे घराणेशाहीचे समर्थकांकडून हमखास दोन मुद्दे मांडले जातात. पहिला मुद्दा हा असतो की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला तर मग आम्ही पण राजकारण्याच्या मुलाने राजकारणी झालं तर काय बिघडलं. पण माझा प्रश्न असा आहे की डॉक्टरचा मुलगा 21 वर्षाचा झाल्यानंतर डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जाऊन इंजेक्शन देत नाही ना. तो आधी 12वी पास होतो, 12वीला चांगले मार्क पडतो, एखाद्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतो. त्या कॉलेजमध्ये त्याला मेरिटमध्ये यावं लागतं, पास व्हावं लागतं, तिथून पुढे इंटर्नशिप करावी लागते आणि मग तो डॉक्टर होतो. इथे इंटर्नशिप वगैरे भानगडच नाही. तुम्ही फक्त नेत्याच्या पोटी जन्माला येणं इतकाच फक्त निकष आहे आणि वयाची 25 वर्ष पूर्ण झाली तुम्हाला लगेच उमेदवारी मिळते आणि तुम्ही निवडून येता. दुसरं तुम्ही जो मुद्दा मांडला की बा लोक आम्हाला निवडून देतात. पण मुळातच तुम्ही असं वातावरण तयार केलेलं असतं म्हणजे घराणेशाहीच्या बद्दल तुम्ही ज्या ज्या तालुक्यामध्ये घराणेशाही अनेक वर्षे तिथं अभ्यास करा. एकतर तुमच्या 2-2, 3-3 पिढ्या त्या ठिकाणी काम करत असतात. त्यामुळे मोठा लोकसंग्रह असतो. त्यानंतर सहकारी संस्थांचं, शिक्षण संस्थांचं जाळं तसे असतं. त्यामुळे तुम्ही कर्मचाऱ्यांनाच कार्यकर्ते बनवून टाकता. त्यानंतर प्रचंड मोठी संपत्ती या अनेक वर्षाच्या घराणेशाहीमुळे तुमच्या घरात केंद्रित झालेली असते, जमलेली असते. आणि अशा काळामध्ये सत्तेच्या केंद्रीकरणामधून तुम्ही समोरचे विरोधक जे आहेत त्यांना नामोहरम करता किंवा त्यांना स्वतःच्या पंखाखाली घेता आणि ती एक विषम स्पर्धा असते. त्यामुळे घराणेशाहीचा उमेदवार निवडून येतो ही समस्पर्धा नाही, विषम स्पर्धा आहे. एकीकडे फाटका उमेदवार आणि एकीकडे 2-2, 3-3 पिढ्यांची साठवलेली संपत्ती आणि त्या ठिकाणच्या संस्था याची तुलना होऊ शकत नाही आणि म्हणून ते दोन्ही युक्तिवाद हे फसवे युक्तिवाद आहेत असं माझं म्हणणं आहे. हा मी जसं म्हणालो तसं की एकतर या सगळ्या घराणेशाहीच्या ज्या 237 उमेदवारांचा मी अभ्यास केला, तर काही-काही उमेदवारांची 4थी पिढी आहे. काही-काही उमेदवारांची 3री पिढी आहे. काही-काही बहुतेक उमेदवारांची 2री पिढी राजकारणात आहे. एका तालुक्यामध्ये तुम्ही जर 3-3 पिढ्यांची सत्ता जर तुमच्याकडे असेल, तर कोण टिकणार आहे तुमच्या पुढं? आणि त्याच्यातून एक मोठं नेटवर्क कार्यकर्त्यांचं तयार झालेलं असतं. तुमच्याकडे प्रचंड संपत्ती जमलेली असते आणि घराणेशाहीची भूक इतकी मोठी असते, की ते काही आमदार, खासदारवर थांबत नाहीत. ते काहीच सोडत नाही. म्हणजे ग्रामपंचायत आली तरी सरपंच यांच्याच घरातला, नगरपालिका आली तरी नगराध्यक्ष यांच्याच घरातला, दूध संघ असेल, सहकारी साखर कारखाने असतील, या सगळ्या शिक्षण संस्था असतील, ह्या सगळ्याचा ताबा हा त्या कुटुंबाकडेच असतो. आणि त्यामुळे एक मोठं नेटवर्क आणि कर्मचारी त्यांच्या हाताखाली असतात, संपत्ती असते. याच्यामध्ये यांच्यासमोर दुसरा उमेदवार हा टिकत नाही, हे त्याचं कारण आहे. आणि म्हणून ही विषम स्पर्धा आहे. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही सत्तेचं विकेंद्रीकरण करत नाही, तोपर्यंत हे होणार नाही. आणि म्हणून मी या अहवालामध्ये तुम्ही जसं दाखवलं तसं अत्यंत बारकाईने अभ्यास केला, की प्रत्येक राजकीय पक्षाचे किती उमेदवार रिंगणामध्ये आहेत. त्या प्रत्येक उमेदवाराची पार्श्वभूमी काय? आणि तुम्ही जसं आता स्क्रीनवर दाखवत आहे, की महायुतीचे 94 आणि मवियाचे 100 तर दोघं समसमान आहेत. म्हणजे दोघांमध्ये मतभेद असतील, राजकीय विषयावर मतभेद असतील, त्यांचे एकमेकावर प्रचंड टीका करत असतील. पण दोघांचं एकमत मात्र एका विषयावर आहे, की दोघांना घराणेशाही मान्य आहे आणि 94 आणि 100 म्हणजे तोडीस तोड दोघांनी एकमेकाला घराणेशाहीचे उमेदवार दिलेत. मला आश्चर्याचं वाटतं, की काँग्रेस आणि राष्ट्रवादी तर बदनामच आहे त्याच्याबद्दल, की त्यांचा पायाच घराणेशाही आहे, त्यांचा डीएनएच घराणेशाही आहे. पण शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष अहो 1995 साली बाळासाहेब ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला साथ देत काँग्रेस राष्ट्रवादीचा पराभव केलेला आहे. आणि घराणेशाहीचे अनेक सुभेदार त्यांनी हरवलेत. फाटक्या-तुटक्या पोरांना तिकीट बाळासाहेबांनी निवडून आणलेलं आहे. पण आज सत्ता हातात आल्यानंतर आज हे सगळे घराणेशाहीचे सुभेदार हळू भारतीय जनता पक्षाकडे गेलेले आहेत. आणि म्हणून भारतीय जनता पक्ष हे सुद्धा आज एक घराणेशाहीचं प्रतीक बनतो की काय, अशी आज परिस्थिती आहे. आणि म्हणून आज असं होतंय की सर्वच पक्षांमध्ये घराणेशाही झाले आणि घराणेशाहीच्या सुभेदारांना पक्ष-बिक्ष काही नसतो. घराणेशाही हाच त्यांचा पक्ष असतो. याने तिकीट नाकारलं की त्याच्याकडे जायचं, त्यांनी तिकीट नाकारलं की याच्याकडे यायचं. आणि म्हणून पक्ष बदलण्यामध्ये सगळ्यात मोठा भाग जर कोणाचा असेल, तर तो घराणेशाहीच्या सुभेदारांचा आहे. आणि म्हणून ही संख्या आपल्याला 94 आणि 100 दिसते. ती पुढच्या निवडणुकीमध्ये इकडचे तिकडून, तिकडचे इकडे दिसतील. कारण त्यांना फक्त घरानं जगवायचंय. त्यांना राजकीय पक्षांशी काही घेणं नाही. आता या घराणेशाहीच्या उमेदवारांची जर विभागनिहाय आकडेवारी आपण बघितली, तर पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक म्हणजे 77 उमेदवार घराणेशाहीतले दिले गेलेले होते. त्यापाठोपाठ विदर्भातून 49, मराठवाड्यातून 39, मुंबई आणि कोकणातून 34,
खानदेशातून 38 असे हे 237 उमेदवार घराणेशाहीतले दिले गेलेले होते. त्यानंतर काय वाटतं तुम्हाला, की पश्चिम महाराष्ट्रातला हा आकडा म्हणजे 77 हा खूप मोठा आकडा होतो. एवढा मोठा आकडा असण्याची काय काय कारणं वाटतात तुम्हाला? अ, त्याचं कारण मला एक वाटतं, की पश्चिम महाराष्ट्रातल्या घराणेशाहीने त्याला एक संस्थात्मक रूप दिलेलं आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी सहकार चळवळ रुजली आणि त्या सहकारावर सुद्धा ताबा पुन्हा या घराणेशाहीनेच मिळवला. म्हणजे सहकाराची कल्पना काय होती? तर सहकारातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना एक न्याय मिळेल आणि नेतृत्व मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु या घराणेशाहीच्या सुभेदारांचं फक्त खासदारकीवर आणि आमदारकीवर समाधान झालं नाही. तर आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, नगर या सगळ्या भागामध्ये सहकारी संस्थांचं मोठं नेटवर्क तयार झालं. जिल्हा बँका तयार झाल्या, साखर कारखाने तयार झाल्या किंवा इकडे काही भागात सूतगिरण्या किंवा या सगळ्यांमुळं पश्चिम महाराष्ट्रामधल्या सुभेदारांनी या सहकारी संस्थांचं जाळं विणलं आणि विनाअनुदानित धोरण आल्यानंतर त्यांनी काय केलं, की विनाअनुदानित कॉलेजेस मोठ्या प्रमाणात काढली. आर्थिक स्थैर्य चांगलं असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी त्याचे प्रवेश घेतले आणि मग एकीकडं सत्ता, एकीकडे जिल्हा परिषदांवर तुमचा ताबा, सहकारी संस्थांवर तुमचा ताबा, एकीकडे तुमचा शिक्षण संस्थांवर ताबा, ज्याच्यामधून ते नेटवर्क अत्यंत एक डेडली झालं आणि त्याच्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातली घराणेशाही ही जास्त बळकट झालेली आहे. तुम्ही जर कोल्हापूर आणि सांगलीमधले जे उमेदवार पाहिले, तिथे तर पर्यायच नाहीये. म्हणजे घराण्याविरुद्ध घराणं, घराण्याविरुद्ध घराणं असाच संघर्ष त्या कोल्हापूरमध्ये चालू आहे. म्हणजे जिथं शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची जाणीव रुजवली, तिथे मात्र आम्ही राजकीय न्याय आज सर्वसामान्य माणसाला द्यायला तयार नाही. आणि म्हणून सांगली, सातारा, कोल्हापूर आणि आमचं नगर हा जो बेल्ट पाहिला, तर आपल्याला हेच दिसतं. आणि तुम्ही जे म्हणालात, की पश्चिम महाराष्ट्र मागोमाग विदर्भ आणि मराठवाडा. तर विदर्भ आणि मराठवाड्याचा सुद्धा बाकी क्षेत्रात अनुशेष असेल, पण घराणेशाहीचा अनुशेष मात्र आता भरून निघतोय. याचं कारण असं, की 49 उमेदवार विदर्भातही आहेत आणि 39 उमेदवार मराठवाड्यात पण आहेत. तर ही संख्या सुद्धा घातक आहे. मला असं वाटतं, की विदर्भ, मराठवाडा हे गरीब भाग आहेत. या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातली मुलं जास्त आहेत. तर तिथं नेतृत्वाचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे. पण तिथे सुद्धा आज सत्तेच्या पिढ्या तयार व्हायला झालेल्या आहेत. आणि मी माझ्या अहवालामध्ये एक वेगळा मुद्दा असा मांडलाय, की मला 2 मतदारसंघ एकाच मतदारसंघामध्ये 2 उमेदवार आहेत घराणेशाहीचे, असे 50 मतदारसंघ सापडले. एकाच मतदारसंघामध्ये 3 घराणेशाहीचे उमेदवार आहेत, असे 10 मतदारसंघ सापडले. आणि वाशिम जिल्ह्यातला एक मतदारसंघ असा आहे, की जिथे 4 घराणेशाहीचे उमेदवार आहेत. मग तुम्ही कसाही छापाकाटा टाका, घराणेशाहीचाच माणूस निवडून येणार. म्हणजे त्या दोघांपैकी एक येतो, तिघांपैकी एक येतो, 4 मध्ये एक येतो. म्हणजे लोकांना चॉईसच राहिलेला नाही. घराणेशाहीतूनच तुम्हाला निवडायचंय. आणि मग हे तुम्ही मगाशी जसं आदित्यांचा यांचा उल्लेख केला, ते म्हणणार, की लोक आम्हाला निवडून देतात. तुम्ही लोकांपुढे चॉईसच जाऊ देत नाहीये. घराण्याला विरुद्ध घराणं असाच पश्चिम महाराष्ट्रामध्ये चॉईस. काय उपाययोजना या घराणेशाहीच्या विरोधात केल्या गेल्या पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? उपाययोजना मला असं वाटतं, की मी आता याच्यानंतर ह्या निवडणुका संपल्यानंतर म्हणजे मुख्यमंत्री निवड वगैरे सगळं झाल्यानंतर मी स्वतः प्रत्येक राजकीय पक्षाच्या अध्यक्षाला हा माझा रिपोर्ट पाठवणार आहे आणि त्यांना अशी विनंती करणार आहे, की 2029च्या निवडणुकीमध्ये तरी तुम्ही किमान एक किमान 80% उमेदवार हे सर्वसामान्य कुटुंबातले असतील आणि घराणेशाहीचं प्रमाण अत्यल्प असेल असा प्रयत्न करावा. दुसरं मला असं वाटतं, की एक सामाजिक दडपण निर्माण झालं पाहिजे आणि त्या सामाजिक दडपणातून घराणेशाही विरोधात आम्ही मतदान करू. अशा पद्धतीने मतदारांची जर प्रतिक्रिया तयार झाली, तर घराणेशाही नाकारली जाईल. आणि तिसरं मला असं वाटतं, की हे लोक ऐकणार नाहीत. याचं कारण ज्या प्रमाणात निवडणुका ह्या जास्त स्पर्धात्मक होत आहेत, त्यावेळी हमखास निवडून येणारे उमेदवार घराणेशाहीचे असल्यामुळं सर्वच राजकीय पक्ष आज घराणेशाहीला प्रेफर करतायत. मग राजकीय पक्षांचीच आज आपल्याला जर खोड मोडायची असेल, तर मला असं वाटतं, की अमेरिकेमध्ये जसं 2 वेळाच फक्त तुम्हाला राष्ट्राध्यक्षाची निवडणूक लढवता येते किंवा आपल्याकडे सहकारी संस्था ज्या आहेत, या सहकारी संस्थांमध्ये सुद्धा आपण असं केलेलं आहे, की तुम्हाला 2 वेळाच अध्यक्ष राहता येतं. तर तेच आपण या विधानसभा, लोकसभेला करायला पाहिजे, की कुटुंब हे एकक मानलं पाहिजे. म्हणजे आई-वडील, मुलगा आणि मुलगी या चौघांपैकी तुम्हाला फक्त कुटुंब म्हणून 2 निवडणुका लढवता येतील. कारण तुम्ही जर एका व्यक्तीला केलं, तर हे परत 8 वेळा उभे राहतील. वडील दोनदा, आई दोनदा, मुलगा दोनदा, मुलगी दोनदा. तर आपण असं केलं पाहिजे, की कुटुंब हे एकक मानून 2च वेळा तुम्हाला फक्त निवडणूक कुटुंबाला लढवतील असं जर केलं, तर त्याच्यातून सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना न्याय मिळेल, मुलींना न्याय मिळेल आणि लोकशाहीचं हे जे विकेंद्रीकरण आहे ते यशस्वी होईल. पण अर्थात जनहित याचिका हा एक त्याच्यावरचा मार्ग जरी असला, तरी जनहित याचिका केली तरी ते शेवटी संसदेच्या याच्याकडेच बॉल जाणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं, की एकाच वेळी जनजागरण करणं, राजकीय पक्षांमध्ये प्रबोधन करणं आणि कार्यकर्त्यांना उभं करणं. मला राग याच्यात सगळ्यात सामान्य कार्यकर्त्यांचा येतो.
की मला कुठे निवडणुकीवर उभं राहायचं. पण प्रत्येक पक्षातले जे राजकीय कार्यकर्ते त्यांनी उभं राहिलं पाहिजे आपल्या नेतृत्वाविरुद्ध आणि सांगितलं पाहिजे, की दादा मी 50-50 वर्ष पक्षामध्ये काम करतोय. तुमच्या पोरगाचं वय सुद्धा निम्म माझ्या एवढं नाही, त्याला तुम्ही का तिकीट देता? आणि म्हणून राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यांनी याच्याबद्दल बंड करण्याची गरज आहे आणि नेतृत्वाला जाब विचारण्याची गरज आहे. असं सर्व पातळीवर जर आपण हे करू शकलो, तर त्याच्यातून हा प्रश्न सुटू शकेल. आणि शेवटचा मुद्दा मला असं वाटतं, की आपलं राजकारण जे व्यक्ती केंद्रित झाले, विचार केंद्रित त्याऐवजी, तर व्यक्ती केंद्रित राजकारणाला आपल्याला गती द्यावी लागणार आहे. निवडणुका स्वस्त कराव्या लागणार आहेत. म्हणजे आज समजा जरी घराणेशाही नष्ट झाली उद्या, तर सर्वसामान्य माणसाची हिंमत आहे का 50 कोटी आणि 40 कोटी खर्च करण्याची? आणि म्हणून निवडणुकांचा खर्च हा आवाक्यात राहील. असं एकाच वेळी सर्व पातळीवर जर काम केलं तर घराणेशाहीचा प्रश्न सुटू शकेल, असं मला वाटतं. धन्यवाद हिरन सर, या मुंबई तकच्या मुलाखतीमध्ये जोडले गेल्याबद्दल. तुमच्या माध्यमातून एक अत्यंत महत्त्वाची आकडेवारी आपल्याला सादर करता आलेली आहे. अशाच बातम्यांसाठी बघत राहा मुंबई तक. धन्यवाद.